सोलापुरात पहिला बाल महोत्सव सुरू। या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी, 7 रस्ता, सोलापूर। महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं सोलापुरात पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय उपायुक्त संजय माने, कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटे, सिंहगड कॉलेजचे संचालक संजय नवले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चाचा नेहरू बाल महोत्सव हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव आहे। विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना, धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असतो। यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते। या बाल महोत्सवामुळे मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। हा कार्यक्रम केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे। विशेषतः तुमच्यासारखा जिद्दी आणि धाडसी मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे। मला सांगण्यात आलेलं आहे की पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येत आहे। आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। 36 जिल्ह्यातील विविध बालगृहातील जवळपास 1000 स्पर्धक सहभागी होणार आहेत। लॉंग जंप, हाय जंप, 100 मीटर, 4x100 मीटर रिले, तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम मध्ये नृत्य, गीत, निबंध, चित्रकला हे सर्व वेगवेगळे प्रकारचे स्पर्धा इथे घेण्यात येत आहेत। अनाथ मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी सांगितलं। महिला व बाल विकास विभागांतर्गत महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यांमधून याच वर्षी शासनाने शासकीय, अशासकीय, निवासी संस्थेतील अनाथ मुला मुलींसाठी चाचा नेहरू बाल क्रीडा महोत्सव सुरू केलेला आहे। हा महोत्सव पहिलाच आहे आणि त्याचं यजमानपद सोलापूरला मिळालेलं आहे। त्यासाठी मी शासनाच्या वतीनं आभार मानतो आणि या क्रीडा महोत्सवात एकूण 1071 मुले, मुली, कर्मचारी उपस्थित आहेत। अजूनही रात्री आणि उद्या येत आहेत। जवळजवळ 1200 मुलं उपस्थित राहतील। 3 दिवस हा कार्यक्रम आहे, 28, 29, 30 ला। सकाळी आपण 8 ते 12 आउटडोर घेतोय, उन्हामुळे दुपारी बंद करतोय, परंतु दुपारी आपण इनडोर मध्ये कार्यक्रम घेत आहोत। आज संध्याकाळी, आज आणि उद्या 2 दिवस गॅदरिंग आहे आणि सोमवारी समारोप आहे। या महोत्सवात राज्यातील 36 जिल्ह्यांमधून पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर विभाग या 6 विभागातील अनाथालय व बालगृहातून सुमारे हजारो मुलामुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। विविध क्रीडा स्पर्धांमधून व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली कौशल्ये ते सादर करत आहेत। हा महोत्सव 3 दिवस चालणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाज्योत पेटवून करण्यात आले। आम्ही खेळाचा गौरव राखू, आम्ही आमच्या संघाचा सन्मान राखण्यासाठी पूर्ण निष्ठेने सहभागी होऊ। आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा आदर करू आणि विजय किंवा पराजय नम्रतेने स्वीकारू। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास संजय माने यांनी केले। या महोत्सवासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्याची व मैदानाची सुविधा दिल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांचा सत्कार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला।
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.